हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपल्याला जे प्रूफ पाहिजे दॅट इज y इज इक्वल्स टू सेक इनव्हर्स ऑफ x. सेक इनव्हर्स ऑफ x चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहिजे आणि त्यासाठी काही बेसिक नीड्स आहेत, काही कन्सेप्ट आपल्याला पाहिजे असतात. जसं सेक इनव्हर्सचा ग्राफ कशा पद्धतीने येतो आहे, त्याच्या व्हॅल्यूज कशा पद्धतीने इन्क्रीज होतात, त्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जसं तुम्ही पाहता 0 0 त्यानंतर असतो π/6, त्यानंतर असतो π/4, त्यानंतर असतो π/3 आणि त्यानंतर π/2 आणि π या पद्धतीने आपण घेतोय, बरोबर? येस ऑर नो? येस. मग इथे जर मी साइन घेतो आहे तर sin 0 काय असतो? 0. sin 0 0, sin of π/6 that is 1/2, sin of π/4 that is 1/√2, sin of π/3 that is √3/2, sin of π/2 that is 1 and sin of pi again 0. sin of pi ची व्हॅल्यू काय मिळते आहे? 0. त्यानंतर cos च्या व्हॅल्यूज काय असतात? तर that is 1 √3/2, 1/√2, त्यानंतर 1/2, त्यानंतर 0 आणि cos of pi ची व्हॅल्यू आहे -1. cos of pi ची व्हॅल्यू काय आहे? -1. त्यानंतर tan of tan 0 0 असतो, tan of π/6 1/√3, tan of π/4 that is 1, tan of π/3 √3 not defined आणि त्यानंतर इथे tan of pi ची व्हॅल्यू अगेन काय येते? 0. त्यानंतर cot च्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहे, that is not defined, √3 1, 1/√3 0 आणि त्याच्यानंतर cot ची व्हॅल्यू इथे परत काय येतं? that is on the y axis, on the x axis वर याची व्हॅल्यू येतं not defined. त्यानंतर sec ची जी व्हॅल्यू आहे that is 1, त्यानंतर 2/√3, त्यानंतर √2, त्यानंतर 2, त्यानंतर not defined आणि त्यानंतर -1 आणि cosec ची व्हॅल्यू काय असतं? तर that is -1, त्यानंतर सॉरी इथे not defined, त्यानंतर 2 √2, त्यानंतर 2/√3 1 आणि त्यानंतर यामध्ये cosec ची व्हॅल्यू हे -1, that is not defined, सॉरी not defined. तर या पद्धतीच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहे. आपल्याला गरज आहे sec ची. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर 0 to π या पिरियड मध्ये जर पाहिलं, 0 to π मध्ये तुम्हाला sec ची व्हॅल्यू जी आहे ती 1 आणि इथे -1 झालेली दिसते. 1 to -1 झालेली दिसते, बरोबर? कोणाची व्हॅल्यू? दॅट इज sec ची व्हॅल्यू. मग याचा जो इनव्हर्स ग्राफ येतो, म्हणजे sec इनव्हर्सचा जो ग्राफ आहे तो कशा पद्धतीने असेल? तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण इनव्हर्स घेतो आहे त्यावेळेस नेहमी y ऍक्सिस वर अँगल्स घ्यायचे आहेत. y ऍक्सिस वरती काय घ्यायचे आहे? अँगल्स घ्यायचे आहे आणि x ऍक्सिस वरती व्हॅल्यूज घ्यायचे आहे. मग आता यामध्ये हा झालेला आहे 0 1 2 3, त्यानंतर इकडे -1 -2 -3 या पद्धतीने आपण जातोय, बरोबर? इकडे हा जो आहे π/2 घेतो आहे, π/2, त्यानंतर इथे घेतो आहे π, त्यानंतर इकडे असेल -π/2 कारण रोटेशन क्लॉकवाइज डायरेक्शन ने असेल, π घेतो आहे. दिस इज x ऍक्सिस आणि त्यानंतर मी इथे काय करतो आहे? π/2 वरती तुम्हाला काय दिसते? नेहमी लक्षात ठेवा, सेक आणि कोसेकच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या 1 आणि -1 याच्या दरम्यान ज्या व्हॅल्यूज आहेत त्या राहणार नाही. 1 आणि -1 या दरम्यान तुम्हाला कधीही व्हॅल्यूज भेटणार नाही. ओके, नेहमी लक्षात ठेवा, या भागामध्ये सेक ची व्हॅल्यू आपल्याला भेटणार नाही. आता π/2 वरती मी घेतोय इथे, π/2 वरती व्यवस्थित लक्ष द्या, π घेतो आहे. ठीक, आता लक्षात घ्या, π/2 वरती मी कोणाचा ग्राफ काढतो आहे? सेक इनव्हर्सचा. कोणाचा? सेक इनव्हर्सचा. आता π/2 वरती सेक ची व्हॅल्यू π/2 वरती काय असते? नॉट डिफाईन. नॉट डिफाईन म्हणजे इकडून स्टार्ट झालेला आहे, येस ऑर नो? आणि सेक ची पाय वरती व्हॅल्यू किती आहे? -1. -1 म्हणजे इथे झालेला आहे
आणि म्हणून मी हा ग्राफ या पद्धतीने काढतोय. ओके, काय केलेलं आहे, या पाय बाय 2 ला मी इथे जॉईन केलेलं नाही, म्हणजेच याचा अर्थ पाय बाय 2 टू पाय याच्या दरम्यान असणारा जो अँगल आहे, इकडे जी व्हॅल्यूज आहे ती काय होणार आहे, तर दॅट इज नॉट डिफाईन. ही व्हॅल्यू नॉट डिफाईन आहे, म्हणजेच मी याला जॉईन केलेलं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तसंच पाय बाय 2 वरती परत सेकची व्हॅल्यू, पाय बाय 2 वरती सेकची व्हॅल्यू काय असतं, नॉट डिफाईन, आणि सेकची व्हॅल्यू 0 वर किती आहे, 1. सेकची व्हॅल्यू 0 वरती 1 आहे, 1 पासून स्टार्ट केला, आणि पाय बाय 2 वरती नॉट डिफाईन असते, म्हणजेच या पद्धतीने जर अँगल वाढवत नेला तर हा अशा पद्धतीने जाणार आहे. बरोबर, म्हणजेच सेक इन्व्हर्सचा जो ग्राफ आहे तो तुम्हाला नेहमी करता इन्क्रीजिंग स्वरूपाचा दिसेल, वाढता दिसेल. आता 0 टू पाय बाय 2 जात असताना हा वाढलेला आहे, म्हणजे इन्क्रीज होतो आहे. द ग्राफ ऑफ द सेक इन्व्हर्स इज इन्क्रीजिंग. त्यानंतर पाय बाय 2 टू पाय जर आपण गेलेलो आहे, पाय बाय 2 टू पाय जात असताना तो ग्राफ परत काय झालेला आहे, वाढत चाललेला आहे. बरोबर आहे, म्हणजे तो या पद्धतीने वरती वरती चढत चाललेला आहे. इकडे सुद्धा वरती चढलेला आहे. बरोबर आहे, तर हा जो ग्राफ असतो सेक इन्व्हर्सचा हा नेहमी इन्क्रीजिंग टाइपचा असतो, आणि म्हणून आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे आणि त्याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतो आहे कोणाचा, सेक इन्व्हर्सचा, तर हा नेहमी पॉझिटिव्ह घेतो आहे. काय घेतो आहे, नेहमी पॉझिटिव्ह घेतो आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, तर थोडासा हा कन्सेप्ट लक्षात घेऊन घ्याल. हा सेक इन्व्हर्सचा जो ग्राफ आहे तो सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सेक इन्व्हर्सचा ग्राफ कसा आलेला आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नाउ प्रूफ. y is equals to, we have y is equals to sec inverse of x mod of x is greater than or equals to 1, and the value of this y is greater than or equals to 0, less than or equals to pi, and the values of y is not equals to pi by 2. y ची व्हॅल्यू कधीही pi by 2 वरती येणार नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. We have y is equals to sec inverse of x. Mod of x is greater than or equals to 1. Y is greater than or equals to 0, less than or equals to pi. So y is not equals to pi by 2. y ची व्हॅल्यू pi by 2 नाही. ठीक आहे, आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. So the values of x is equals to sec of y. x ची व्हॅल्यू जी आहे ती काय झालेली आहे, sec of y झालेली आहे. And now differentiate x with respect to y. आता याला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू y ने. सो dx by dy is equals to d dy of sec of y, and the derivative of sec of y is sec of y into tan of y होतो. हे मान्य आहे तुम्हाला? sec of y into काय होतो, tan of y. परंतु यामध्ये sec of y ची व्हॅल्यू x आहे, म्हणजेच मी या tan of y ला कशा पद्धतीने कन्वर्ट करू शकतो ही गोष्ट लक्षात घ्या. तर दॅट इज sec of y, आणि या tan of y ला मी tan स्क्वेअर y लिहिला तर चालेल, परंतु रूट घेत असताना हा काय येणार आहे, प्लस और मायनस येणार आहे. म्हणजे प्लस और मायनस sec of y into root of tan square y, then plus or minus sec of y into root of tan square y ला sec square y minus 1 होतो. मान्य आहे? आता एवढं झाल्यानंतर प्लस और मायनस sec of y ची व्हॅल्यू झाली x into root of x square minus 1. This is the value of dx by dy, but we want dy by dx. आपल्याला dy by dx पाहिजे आहे, and now dy by dx is equals to 1 upon dx by dy, where dx by dy not equals to 0, and therefore 1 upon dx by dy ची व्हॅल्यू झालेली आहे प्लस और मायनस x into root of x square minus 1. x square minus 1. This is the value of dy by dx. आता यामध्ये आपल्याला प्लस का बरं घ्यायचं आहे, मायनस का बरं नाही? त्याच्यानंतर ह्या ज्या व्हॅल्यूज आहे या दोन्ही कंडिशन वरती पॉझिटिव्ह आपल्याला का बरं भेटतात,
याचं रिझल्ट स्टेप बाय स्टेप आपण पाहतो आहे. नाव आता तुम्हाला इथे काय दिलेलं आहे, सिन्स y is greater than or equals to 0 less than or equals to pi. y ची व्हॅल्यू greater than or equals to 0 आहे, less than or equals to pi आहे and y is not equals to pi by 2. y ची व्हॅल्यू ही pi by 2 नाही. आता मला एक गोष्ट सांगा, 0 to pi जर म्हटलं तर काय होईल, 0 आणि हा पाय झाला तर इथून इथपर्यंत म्हणजे हा झाला फर्स्ट क्वाड्रंट आणि हा झालेला आहे सेकंड क्वाड्रंट. फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट झाला म्हणजे याचा अर्थ y lies in फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट. बरोबर आहे. y हा कुठे लाय झालेला असेल तर फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये लाय झालेला आहे असं आपण म्हणू. बरोबर आहे. अँड नाउ इन फर्स्ट क्वाड्रंट पहिल्या क्वाड्रंट मध्ये बोथ sec of y and tan of y are positive. बरोबर आहे. पहिल्या क्वाड्रंट मध्ये दोन्हीच्या दोन्ही काय असतात, पॉझिटिव्ह असतात. इन सेकंड क्वाड्रंट बोथ म्हणजे sec y and tan of y are negative. बरोबर आहे. yes or no? yes. हे दोघे काय येणार, निगेटिव्ह येणार सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि तुम्हाला इथे काय दिसतो आहे तर sec of y into tan of y. and therefore in first and second quadrant sec of y into tan of y are positive. is positive. बरोबर आहे. काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या, जर तुम्ही म्हणता की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सेक आणि टॅन दोन्हीही पॉझिटिव्ह आहे तर त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे प्लस इंटू प्लस शेवटी प्लस झालेलं आहे. सेक ऑफ वाय आणि टॅन ऑफ वाय जर दोन्ही निगेटिव्ह आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये तर त्यांचा प्रॉडक्ट हा मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस भेटणार आहे. बरोबर. सो इन फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट सेक ऑफ वाय इंटू टॅन ऑफ वाय इज पॉझिटिव्ह. तो काय झालेला आहे, पॉझिटिव्ह झालेला आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. म्हणजेच परत यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे ऑल्सो फॉर x इज ग्रेटर दॅन 0. x इज ग्रेटर दॅन 0 the values of x into root of x square minus 1 is greater than 0. that is positive. हे काय झालेलं आहे, पॉझिटिव्ह झालेलं आहे. and for x is less than 0 जर x ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल तर मायनस x into root of x square minus 1 is again greater than 0. कारण x ची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 आहे म्हणजे निगेटिव्ह आहे तर मायनस ऑफ मायनस काय झालेलं आहे, प्लस म्हणजे शेवटी याची व्हॅल्यू काय झालेली आहे, पॉझिटिव्ह झालेली आहे. आणि म्हणून आपण काय करतो आहे आता ग्रेटर दॅन 0 आणि लेस दॅन 0 असं कन्सिडर न करता इथे तुम्हाला जसं वाटतं आहे की 1 आणि -1 आहे म्हणून आपण इथे चूज करतो आहे. हेन्स वी चूज काय चूज करायचं हे लक्षात घ्या. हेन्स वी चूज x into root of x square minus 1 if या कंडिशन वरती आपल्याला x is greater than 1 घ्यायचा आहे and minus x into root of x square minus 1 हा जो आहे हा कोणत्या कंडिशन वरती घ्यायचा आहे तर x is less than -1 वरती घ्यायचा आहे. जर तुम्हाला या दोन कंडिशन मध्ये हे दोन्ही याच्यामध्ये हा पॉझिटिव्ह जर सापडत आहे तर याचा अर्थ याला आपण कशा पद्धतीने चूज करतो ती गोष्ट लक्षात घ्या. तर x into root of x square minus 1 is x is greater than 1 and minus x into root of x square minus 1 हे केव्हा घेतो आहे if आणि इथे मी लिहितोय if x is less than -1 आणि असं जर असेल तर याचा अर्थ therefore dy by dx is equals to आता ते आपण लिहितो that is 1 upon x into root of x square minus 1 if x is greater than 1 आणि दुसरं काय असेल तर -1 upon x into root of x square minus 1 if x is less than -1. ओके. परंतु नेहमी लक्षात ठेवा
प्रॉब्लेम सॉल्व करत असताना सेक इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी पॉझिटिव्ह घ्या. का बरं पॉझिटिव्ह घ्या? बिकॉज द ग्राफ ऑफ धिस सेक इन्व्हर्स ऑलवेज इन्क्रीजिंग. हा काय असतो? इन्क्रीजिंग असतो, डिक्रीजिंग नाही. कोसेक इन्व्हर्सचा ग्राफ हा डिक्रीजिंग असतो, म्हणून त्याचा आन्सर निगेटिव्ह घ्यायचा असते. आता तुम्हाला जर म्हटलं द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इन्व्हर्स ऑफ 4x, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इन्व्हर्स ऑफ 4x, तुम्ही काय करणार? सेक इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह हा पॉझिटिव्ह घेणार, म्हणजेच याचा अर्थ 1 अपॉन याच्या जागेवरती कोण आहे? 4x into root of 4x square म्हणजे 16x square minus 1 and the derivative of 4x is 4. 4 get cancelled. 1 upon x into root of 16x square minus 1 is the answer. Okay. तर लक्षात घ्या मी इथे मायनस किंवा मायनस घेतलेलं नाही. का बरं मायनस घेतलेलं नाही? कारण सेक इन्व्हर्सचा ग्राफ हा नेहमी इन्क्रीजिंग टाइपचा असतो, म्हणून आपण मायनस घेतलेलं नाही. काय केलं लक्षात घ्या. परत एक वेळेस रिपीट करतोय. ही कंडिशन दिलेली आहे, याची व्हॅल्यू सेक ऑफ y झाली आहे. डिफरन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू y. डेरिव्हेटिव्ह ऑफ x that is dx by dy dy of sec of y. sec of y चा डेरिव्हेटिव्ह तो sec of y into tan of y. त्यानंतर इथे tan of y ला आपण root of tan square y घेतो, कारण sec of y ची व्हॅल्यू x मिळते आहे, म्हणजेच मला tan ला sec मध्ये कन्व्हर्ट करायचा आहे, म्हणून root of tan square y घेतला आहे. परंतु रूट घेतला तर इथे प्लस और मायनस घेतो. सो प्लस और मायनस sec of y into root of sec square y minus 1. मग sec of y च्या जागेवरती x पुट अप केला. आणि आता लक्षात घ्या, dy by dx जर असेल तर 1 upon dx by dy, where dx by dy not equals to 0, then 1 upon plus or minus x into root of x square minus 1. Since y is greater than or equals to 0, less than or equals to pi, then y is not equals to pi by 2. y ची व्हॅल्यू pi by 2 घेतलेली नाही, बरोबर. आता यामध्ये काय झालं रे? इन फर्स्ट क्वाड्रंट y lies in first and second quadrant 0 to pi आहे, म्हणजे याचा अर्थ फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट झालेला आहे. इथे pi by 2 आहे, ती व्हॅल्यू नाही. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोन्हीच्या दोन्ही पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये सेक आणि tan दोन्ही निगेटिव्ह असतात, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड मध्ये दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन हे नेहमी पॉझिटिव्ह असेल, ते आपण लिहिलेलं आहे. परत त्याला चेक करतो. फॉर x इज ग्रेटर दॅन 0, x into root of x square minus 1 is greater than 0. ही जी व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह, ही ग्रेटर दॅन 0 असेल. x ची व्हॅल्यू लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह जर असेल तर मायनस कन्सिडर करतो आहे. मायनस x into root of x square minus 1 याची जी व्हॅल्यू आहे या कंडिशनवर नेहमी पॉझिटिव्ह असणार, बरोबर. हेन्स वी चूज, काय चूज केलेला आहे तर x into root of x square minus 1 if x is greater than 1, कारण 1 to minus 1 यामध्ये कुठलीही व्हॅल्यू आपल्याला सेक इन्व्हर्सची भेटत नाही, म्हणजे सेक ची व्हॅल्यू भेटत नाही. त्याच्यानंतर minus x into root of x square minus 1 if x is less than minus 1, आणि मग dy by dx is equals to 1 upon x into root of x square minus 1 if x is greater than 1 is equals to minus 1 upon x into root of x square minus 1 if x is less than minus 1. परंतु यामध्ये तुम्ही हे कधीही कन्सिडर करत नाही. जेव्हा किंवा तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा असतो त्यावेळेस सेक इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह हा 1 upon x into root of x square minus 1 नच घेतो आहे, कारण त्याचा ग्राफ काढल्यानंतर हा नेहमी इन्क्रीजिंग टाइपचा असतो. काय असतो? इन्क्रीजिंग टाइपचा असतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. y is equals to cosec inverse of x. y is equals to cosec inverse of x आणि याचा आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहिजे आहे. ओके, y is equals to cosec inverse of x आणि याचा जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल तर त्यासाठी परत हाच टेबल वरून आपण त्याचा ग्राफ काढतो आहे. कोसेक इन्व्हर्सचा जर ग्राफ काढायचा असेल तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, ज्यावेळेस इन्व्हर्सचा आपण ग्राफ काढतो आहे त्यावेळेस y ऍक्सिस वरती अँगल घ्या, x ऍक्सिस वरती नंबर्स घ्या.
ओके, त्याच्यासाठी मी काय म्हटलेलं होतं इथे π/2 इथे घेतलेला आहे पाय, त्यानंतर -π/2 आणि इथे घेतो आहे पाय -π. ओके, त्यानंतर इकडे घेतोय आपण 1 2 3 अशा पद्धतीने इन्फिनिटी, इकडे -1 -2 -3 बरोबर. त्याच्यानंतर मी π/2 वरती इथे या पद्धतीने लाईन काढून देतोय, चालेल. त्याच्यानंतर इथे या पद्धतीने लाईन काढतोय, एवढाच याच्यात म्हणजे आपल्याला जायचं आहे बरोबर. त्याच्यानंतर 1 वरती तुम्हाला माहिती आहे कोसेक असो किंवा सेक असो यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या 1 to -1 याच्या दरम्यान राहत नाही, म्हणून मी तो लॉक करून टाकलेला आहे. आता पहा π/2 वरती कोसेकची व्हॅल्यू π/2 वरती किती आहे 1, म्हणजेच मी इथे 1 घेतलेला आहे बरोबर. आणि त्यानंतर कोसेकची 0 वरती व्हॅल्यू किती आहे नॉट डिफाईन. नॉट डिफाईन म्हणजे याचा अर्थ ती व्हॅल्यू तुम्हाला भेटत नाही, म्हणजेच मी या पद्धतीने जातोय नॉट डिफाईन बरोबर आहे. याचा अर्थ 0 to π/2 जर आपण जात असू तर तो जो ग्राफ आहे तो डिक्रीजिंग टाइपचा आहे, म्हणजे तो या पद्धतीने चाललेला आहे बरोबर. तसंच इकडे सुद्धा 0 वरती तुम्हाला परत काय दिसत आहे नॉट डिफाईन, म्हणजे 0 वरती नॉट डिफाईन म्हटलं तर इथून स्टार्ट केलं आपण बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर यामध्ये -π/2 वरती किती व्हॅल्यू येणार -π/2 वरती त्याची जी व्हॅल्यू असेल दॅट इज -1 असेल. किती असेल -1, म्हणजे याचा अर्थ आपण इकडे जर गेलो तर या पद्धतीने जाणार बरोबर आहे. आणि या पद्धतीने जर जात असेल तर याचा अर्थ परत याचा जो ग्राफ आहे तो डिक्रीजिंग टाइपचा भेटेल, आणि म्हणून कोसेक इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी निगेटिव्ह आपण घेतो आहे, हा पॉझिटिव्ह घेत नाही, परंतु प्रूफ करण्यासाठी याला आपण ठेवतो आहे, लक्षात घ्या. प्रूफ we have y is equals to cosec inverse of x mod of x is greater than or equals to 1 and y is greater than or equals to -π/2 less than or equals to π/2, y is not equals to 0, y ची व्हॅल्यू 0 नसताना. आता एवढं झाल्यानंतर यावरून आपण काय करतो आहे तर x is equals to cosec of y. And now differentiate this x, differentiate x with respect to y. आता याला डिफरन्शिएट करतो with respect to y ने. So dx by dy is equals to d dy of cosec of y, and cosec of y चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे that is minus काय असतो minus cosec x cosec y into cot of y बरोबर आहे. परंतु यामध्ये कोसेक ऑफ y ची व्हॅल्यू जर x आहे तर या कॉट ऑफ y ला मी कोसेक y मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे मायनस कोसेक ऑफ y, आणि इथे जर रूट ऑफ कॉट स्क्वेअर y लिहत असेल तर याला मी प्लस और मायनस साइन देतो आहे. काय देतो आहे प्लस और मायनस साइन. देन मायनस प्लस और मायनस कोसेक ऑफ y ची व्हॅल्यू कोसेक ऑफ y cosec of y into root of cot square y ला लिहितो आहे cosec square y minus 1, and therefore minus plus or minus cosec of y ची व्हॅल्यू आहे x into root of x square minus 1. तर या पद्धतीने झालेला आहे dx by dy. Now dy by dx is equals to 1 upon dx by dy, where dx by dy not equals to 0, म्हणजेच 1 upon, आता इथे काय होणार मायनस प्लस और मायनस x into root of x square minus 1 बरोबर. आता यामध्ये आपल्याला काही कंडिशन्स मांडायच्या आहेत. कंडिशन्स कुठल्या? सिन्स
y is greater than or equals to minus pi by 2 less than or equals to pi by 2 and the value of y is not equals to 0. मायनस पाय बाय 2 पाय बाय 2 आणि इथे 0 असतो. आता मला तुम्ही सांगा इथे कोणते क्वाड्रंट तयार झाले? फर्स्ट आणि फोर्थ नंबरचा क्वाड्रंट तयार झालेला आहे, बरोबर आहे. सो y lies in first and fourth quadrant. y हा कुठे लाय झालेला आहे? तर फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये लाय झालेला आहे. इन फर्स्ट क्वाड्रंट पहिल्या क्वाड्रंट मध्ये बोथ आर पॉझिटिव्ह. cosec y and cot of y are positive, बरोबर आहे. in fourth quadrant cosec y and cot of y are negative, बरोबर आहे. फोर्थ क्वाड्रंट मध्ये दोन्हीही निगेटिव्ह असतात आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोन्ही पॉझिटिव्ह असतात. And so in first and fourth quadrant cosec y into cot of y is positive. हे काय राहणार आहे? पॉझिटिव्हच राहणार आहे. हे मान्य आहे. आता याला जर आपण चेक करतो आहे ग्रेटर दॅन 0 वरती आणि लेस दॅन 0 वरती तर काय होईल? फॉर x is greater than 0. x is greater than 0 वरती minus x into root of x square minus 1 ही व्हॅल्यू काय राहणार? निगेटिव्हच राहणार. लेस दॅन ग्रेटर दॅन 0 वरती, बरोबर आहे. आणि फॉर x is लेस दॅन 0, जर x हा लेस दॅन 0 असेल तर x into root of x square minus 1 ची व्हॅल्यू काय राहील? लेस दॅन 0च राहील, बरोबर. आणि म्हणून यामध्ये काय चूज करतोय? हेन्स वी चूज काय चूज करायचंय? तर दॅट इज मायनस, आता इथे x into root of x square minus 1 ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला काय भेटणार आहे? if x is greater than 1 कारण पॉझिटिव्ह होती ती, and x into root of x square minus 1 if x is less than minus 1. आणि म्हणून आपण म्हणतो आहे dy by dx is equals to minus 1 upon x into root of x square minus 1 or if x is greater than 1 आणि दुसरी व्हॅल्यू 1 upon x into root of x square minus 1 येतो आहे if x is less than minus 1. परंतु मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे त्यावेळेस कोसेक इन्व्हर्सचा नेहमी डेरिव्हेटिव्ह हा निगेटिव्ह घ्या, कारण त्यांचा जो ग्राफ तुम्हाला इथे दिसतो आहे दॅट इज डिक्रीजिंग, तो डिक्रीजिंग टाइपचा आहे. म्हणून तुम्हाला नेहमी याचा डेरिव्हेटिव्ह हा निगेटिव्ह कन्सिडर करायचा आहे. सेम प्रोसिजर आपण फॉलो केलेली आहे.